जखमी विद्यार्थ्यांना घेऊन संसद पोलिसात दाखल झालेले आहेत। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी राहुल गांधी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एफआयआर दाखल होईपर्यंत न हटण्याचा निर्धार आता राहुल गांधींनी घेतलाय। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी सोबत राहुल गांधी आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत। एफआयआरची आग्रही मागणी आता राहुल गांधींचा हा निर्धार आहे। एफआयआर दाखल होईपर्यंत इथून न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। पायलट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत आता इथे दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल गांधी संसद मार्ग पोलिसात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एफआयआरची आग्रही मागणी आहे राहुल गांधींची। तर थोड्याच वेळात आता राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधतील। जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आता राहुल गांधी संसद पोलिसात दाखल झालेले आहेत। एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी आग्रही मागणी राहुल गांधींची आहे। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्थानकात आता दाखल झालेले आहेत। जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी आता संसद पोलिसात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला पाहायला मिळतो। जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आता राहुल गांधी संसद पोलिसात दाखल झालेले आहेत। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला पाहायला मिळतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।